कविता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर आज आपण येणार रविवारचा दिवस आहे आणि मक्काला जी खाद आहे ती घालण्यासाठी चाललेलो आहोत। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कशा प्रकारे खाद जी आहे ती घालतो आणि कोणकोणती खाद आहे तेही तुम्हाला दाखवते। तर चला आता भेटूया थेट शेतातच। तर गुड मॉर्निंग सर्वांना। तसं बघा सकाळची दिवाबत्ती झालेली आहे आणि तुळशीला पाणी वगैरे घातलं आहे। इथं अगरबत्ती लावली ना तर विझून जाते वाऱ्यामुळं, तर इथं मी पुन्हा तिला डबल थोडंसं पेटून आणि इथं अगरबत्ती जी आहे ती लावली होती। आणि नाही सॉरी, तुळशीला पाणी घातलं नव्हतं, रविवारी तुळशीला पाणी घालत नसतं असं म्हणतात। तर मी आहे ना कधी कधी लक्षात राहत नाही, कधी कधी लक्षात असलं तर नाही घालत। आणि जर फक्त अगरबत्तीच इथं मी लावली होती आणि नंतर पूजा वगैरे झाली, स्वयंपाक झाला आणि आपण मळ्यात निघालो होतो। तर मळ्यात आल्यानंतर आहे ना तुम्हाला माहितीच आहे आपल्याला घरी नवीन मेंबरचं आगमन झालेलं आहे, तर त्याच्याची थोडीशी मजा मस्ती करून आणि मग आपल्याला कामाला सुरुवात करायची होती। तर सकाळी 9 वाजताच आपण आलेलो होतो, अजून कपडे पण धुवायचे बाकी होते। तर आधी ना शेतातलं काम महत्त्वाचं, कारण दुपारनंतर पावसाचं वातावरण होतं। तर बघा इथं आहो ना गाईला खायला वगैरे टाकत होते, कारण आता आम्हाला जिकडं जायचं होतं तिथे ना गेल्यानंतर पुन्हा यायला वेळ लागतो, म्हणजे तिकडं थोडंसं लांब आहे खाट टाकायला, तर पुन्हा ये जाय करण्यापेक्षा तिला खायला टाकून देत होते। आणि इथं आम्ही आमच्या जे छोटं पिल्लू आहे त्याचा लाड केला आणि मग आम्ही तिकडं निघण्यासाठी जी खाद आहे ती टाकण्यासाठी निघणार होतो। तर आता इथं जेवायचं होतं, तर म्हटलं पाणी वगैरे घेऊन टाकू, इथं माठ आहे। तर इथे मी ना माठातून पाणी घेण्यासाठी चालले होते आणि इथे ना मला थोडे धनं लावायचे होते, पण धनं काय माझ्याकडनं लावणं झाले नाही कारण वेळ झाला होता आणि रविवारचा दिवस असतो, मुलींना थोडी आराम करायचा असतो। पण आता कसं असतं ना, शेतातले कामं पण महत्त्वाचे असतात आणि रोजचीच घाई गडबड असते, पण आता आम्हाला रविवारीच जास्त कामं सुचतात, त्याच्यामुळं सगळं आमची घाई गडबडच होऊन जाते। तर बघा तुम्ही त्या दिवशी सांगितलं दाखवलं होतं काही रोप टाकलेलं आहे आणि काही टाकायचं होतं, तर ते फायनली आहोंनी दुसऱ्या दिवशी टाकलं होतं आणि त्याला रेन पाईप पण जोडले होते, त्याच्यामुळे ते पूर्ण भरून झालं होतं। आणि शेजारी बघा इथं मोटर चालू होती, तर त्याचाही थोडासा जो शूट आहे तो घेतलेला आहे। बघा पाण्याचं प्रेशर किती आहे, तर गिन्नी गावताला इथं पाणी चालू होतं। त्यांनी म्हणजे आमच्याकडं सगळेच ना आता रेन पाईपावरतीच जे रोप उळं आहे ते टाकतात। आणि आता आम्हाला जेवायचं बाकी होतं, तर म्हटलं रोज आपण घरीच जेवतो, एखाद्या दिवशी मळ्यात जेवलं तर भारीच वाटतं। मग मळ्यात कसं दुपारी दुपारी जेवले जातं, पण आज सकाळचं जेवणही आम्हाला मळ्यातच करायचं होतं। मग मी ना सकाळचं आणि दुपारचं दोन्ही पण डबे घेतला होता, तर आम्ही मस्त असं इथं जेवायला बसायचं होतं। तर आता आपल्या भुईमुगाला मस्त असे ना फुलं लागलेले आहे आणि मक्का पण आहे ना त्या दिवशी तुम्हाला दिसत असेल मक्का पिवळी पिवळी दिसत होती, पण पिकाला पण कसं आहे ना ऊन पाहिजे असतं। आता ऊन पडायला लागले ना पिकं पण मस्त आहे ना म्हणजे डेरेदार झालेले आहे, मस्त छान असे तुम्हाला दिसत असेल हिरवेगार झालेले आहेत। तर आता हा भुईमुग पण आहे ना पावसामुळे पिवळा पडायला लागला होता, पण आता तोही छान असा झालेला आहे। आणि बघा आता इथे आहे ना जेवणं वगैरे करायच्या आधी इथे आहे ना हात धुण्यासाठी आलो होतो, कारण मग तिकडं पाणी आपलं लांब आहे विहिरीकडं, तर इथं पाणी चालू होतं, म्हटलं चला हात वगैरे धुवून घेऊ आणि नंतर जे ताटं वगैरे आहे ते पण धुवायला मी इथंच आलो होतो। तर आता बघा हा जो श्रावण आणि आषाढ श्रावण महिना असतो ना, खरंच खूप भारी असतो, सगळीकडे हिरवई असते आणि खूप मन प्रसन्न होतं। आणि इकडं आता आदल्या दिवशी उळं टाकलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यावरही आता इथं बघा तुम्ही रेन पाईप चालू करून दिलं होतं, मग छान असं ते जे आपलं उळं आहे ते भिजेल। आता जर कोंब जसे उगतील ना तसे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नच करेल की उळं कसं उगवतं काय। जे माझे शहरातले ताई दादा आहेत त्यांना खूप छान वाटतं अशा शेताकडचे व्हिडिओ, आणि माझे तर भरपूर जे सबस्क्रायबर आहेत ना ते म्हणजे शेतकरीच आहे, क्वचित बोटावर मोजण्या इतपत जे आहे ते शहरातील आहे। तर ज्यांना जसं वाटेल तसं, पण सर्वच व्हिडिओ बघतात पण कमेंट काय कोणी करतच नाही। तर मी हा खूप वेळेस सांगितलं आहे की कमेंट करायला अजिबात पैसे लागत नाही, कमेंट करत जा, पण काय कोणी करतच नाही। तर जाऊ द्या, ज्याची त्याच्या मनाची इच्छा, आता मी जास्त सांगण्यात काही विषयच नाही आहे। तर आता आहे ना आपण खात टाकायच्या आधी मस्त असं जेवण करतोय, तर बघा या सर्वजण जेवायला, इकडे आहो पण आहे, मस्त असं आहे ना बटाट्याची भाजी, केळी आहे, लाडू, लोणचं, चटणी पण आहे। तर हे बघा लाडू पण आहे, अशी मस्त अशी चटणी आहे आणि तिकडे मोटर चालू आहे स्प्रिंकलर। तर तिकडे मक्का आहे, आपल्याला तिकडे खाद घालायला जायचं आहे, तर चला आता पटपट असं जेवण करून घेऊया। तर या सर्वजण जेवायला। तर आता इथे ना 2-3 प्रकारचे जे खाद आहे ना त्या मिक्स केल्या होत्या, काही कारण आहे ना काही मागच्या वर्षीच्या उरलेल्या होत्या आणि ते युरियाची गुणी ना आहोंकडून आहे ना म्हणजे ती टाकायला गेले आणि ती काय झालं, जी खाली तिची जी शिलाई आहे तीच उसवलेली होती, त्याच्यामुळे ते पूर्णपणे खालीच सांडल्या गेली
त्यामुळं ती दुसऱ्या गोणीत भरून आणली होती. तर बघा आता एवढी सर्व खाद आहे, 2-3 प्रकारच्या खाद्य आहे. तर यात मला काही नावं जास्त काही माहीत नाही. तर आता हे मिक्स करून मला माहितच नाही मी पहिल्यांदाच टाकू राहील खात मला माहित नाही. हा अरू तर आता इथं आम्ही 4-5 होतो खाट टाकायला. तर आरूला आहे ना तिचा हात मोडलेला आहे, त्याच्यामुळे तिला नाही बोलत होतो, पण ती काय ऐकायला तयारच नव्हती. तर तिने एक 2 सरी टाकली आणि नंतर मग म्हटलं टाकूच नको, कारण हात दुखायला, कारण आपल्यासारखेच हात दुखतात तर लहान मुलांचे कसे. आणि दुपारपर्यंत म्हणजे दुपार सॉरी निम्मी खात झाली होती. मग नंतर पाणी वगैरे पिलं. तर इथं आम्ही 4 खाट टाकत होतो. 3 राधिकाने पण थोडीशी टाकली आणि मग सासूबाई खाद आणून द्यायला होतं आणि आम्ही 3 टाकत होतो. तर बघा निम्मी खात झाली होती आणि ती निम्मी राहिलेली होती टाकायची. तर नंतर आहे ना ऊन खूप पडलं होतं. मग नंतर म्हटलं डोकं दुखायला लागलं होतं उन्हामुळं, तर त्याच्यामुळे मग नंतर आहे ना खूप मस्त पॅक असे झाले होते. आणि इथे ना मक्का खूप वाढलेली आहे खत टाकल्यामुळं. तर ते पानं आहे ना हाताला लागतात, तर त्याच्यामुळे शोटर वगैरे पॅक झालं. म्हणजे ना ते पानं जे आहे ते आपल्याला जास्त लागत नाही, कारण ह्या पानाने ना आपलं खूप असं खोलवर चिरलं जातं आणि खूप छान अशी मक्का झालेली आहे. आता खतं पण त्याला आधी खूप टाकलेलं आहे आणि आता खाद पण टाकलेले आहे. तर आणि पाऊस पण त्याच्यासारखाच चालू आहे. आणि इकडे सासूबाई आहे ना त्या मोठी मका होती तर त्या आम्हाला खाद आणून देत होत्या आणि ते छोटे छोटे जी मका आहे तिला ते इकडं खाद टाकीत होत्या राधिका आणि ते. आणि आता पहिली खाद आहे ना संपली होती, तर आता थोडीशी खाद लागत होती. आता 10 ते 15 सऱ्या राहिलेल्या होत्या. तर तेवढ्या घालून आता आम्ही वरची जी मका आहे तिला खाद घालण्यासाठी चाललो होतो. तरी 1:30-2 वाजले असतील आणि याच्यानंतर आपल्याला जायचं होतं म्हणजे दुकानात जायचं होतं, कारण रविवारच्या दिवशी सर्व कामं होतात, नंतर सुट्टी नसते. तर आता इथं ही खाद घालून झाल्यानंतर जी वरचा तुकडा आहे तिथं आपल्याला खाद घालायला जायचं आहे. आता हे मकाचं कसं असतं ना, एकदा लावून गेली आणि खाद घातली ना तर डायरेक्ट म्हणजे एकदा थोडंसं आवत वगैरे जर हाकलं ना तर डायरेक्ट सोंगायपर्यंत काही एवढं टेन्शन नसतं. पाऊस जर व्यवस्थित झाला ना मग म्हणजे जास्त थकायचे कामं नसतात. फक्त एवढीच थोडीशी मेहनत घ्यावी लागते खाद टाकायची. आता पहिले ना जी पूर्ण मक्का आहे ना ती निंदल्या जायची, पण आता कसं आहे औषधं भरपूर निघालेले आहे. त्याच्यामुळे औषध मारून दिल्या जातात आणि मग निंदायचं एवढं काही टेन्शन येत नाही. नाहीतर पहिले ना पूर्ण जे आहे ते खुरप्यानीच हाताने निंदावं लागायचं. आणि आता यंत्र पण भरपूर आलेले आहेत. तर तुम्हाला याच्या आधी मी तो यंत्राचा व्हिडिओ दाखवलेला आहे. तर आपल्याला त्याच्यात तास मारायचा आहे पाणी भरण्यासाठी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला की कशाप्रकारे जे पाणी भरायसाठी आपण कसं करतो ते. तर मशीनद्वारेच करणार आहे. तुम्हाला मशीनची माहितीही मिळेल की त्याच्यात काय काय आलेलं आहे. तर नंतरचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तर बघा आता इथे आहे ना पूर्ण जी खाद आहे ती पण आता फायनली घालून झाली होती आणि वातावरण बघा तुम्ही छान असं झालेलं होतं. आणि आता पाऊस येईल की काय असं वाटत होतं, पण काय पाऊस आलाच नाही. त्याच्यानंतर 1-2 दिवसांनीच पाऊस आला. तर आता हा व्हिडिओ 2-3 दिवसानंतर येणार आहे शूट केल्यानंतर. कारण व्हिडिओ काढून ठेवते, पण कधी-कधी एडिटिंगला जमतच नाही आणि कधी-कधी म्हणजे कसं आहे ना, कधी-कधी नको वाटतं सारखं-सारखं. मग थोडासा गॅप घेतल्यानंतर घरी आल्यानंतर थोडा आराम केला आणि हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डेचा. तर आपण चाललो होतो रक्षाबंधनची खरेदीसाठी. तर इथं आरूचं आहे ना, त्यांना म्हणजे जे बाकीचे पण कपडे वगैरे घ्यायचे होते. तर रक्षाबंधन जवळच आलेलं आहे आणि आम्ही ज्या दुकानात घेतो ना, ते ओळखीचे झालेले आहे. तर ते बोलले की आता छान असे ड्रेस आहे आणि नंतर जो लॉट येणार आहे, त्यापेक्षा हे जो माल आहे आत्ताचा खूप छान आहे आणि म्हणजे आपल्याला डिस्काउंटमध्ये भेटणार आहे. तर घेऊन जा तुम्ही. तर मग नंतर आहे ना, आता ह्या वेळेचे कपडे आहे ना, तिच्या म्हणजे काकांनीच पैसे दिले होते. तर त्या काकातर्फे म्हणजे
हे जे कपडे आहेत तिच्या काकातर्फे त्यांना दोघींना पण घेतले होते. आम्ही फक्त त्यांना जे त्यांचे डेली यूजसाठी लागणारे आहे छोटे मोठे कपडे तेच घेतलेले होते. आणि इथे आहे ना ते जे आमचे मेन मालक होते कायम असतात ते काय नव्हते, त्यांचे वडील होते. आणि बघा या आरूचं इथं ड्रेस चेंज करायचं काम चालू आहे. तिला प्रत्येक कामाला पप्पाच लागतात, तर बघा ती पप्पाच्या हाताने ड्रेस चेंज करत होती. आणि फायनली मग आम्ही ड्रेस चॉईस केले. तर बघा एक खूप छान असं दुकान आहे. तर आम्ही प्रत्येक म्हणजे जेव्हापासून मुली लहानच्या आता एवढ्या झाल्या तोपासून आम्ही म्हणजे प्रत्येक ड्रेस आमचा तिथलाच असतो त्यांच्यासाठी. आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते. कपडा थोडा महाग असतो पण मग एकच नंबर असतो, अजिबात म्हणजे कुठंच खराब होत नाही. तर आता आहे ना आम्ही निघायच्या आधी खूप पाऊस झाला होता, थोडा वेळ थांबलो आणि मग घरी निघालो. आज उपवास होता. उपवासाच्या दिवशी खरंच म्हणजे ना खूप हे होतं, दगदग होते. आणि आदल्या दिवशी पण थकलेलो होतो. तर मळ्यात जायचं होतं म्हणून मळ्यात जायचं कॅन्सल केलं, कारण त्यांना त्यांच्यासाठी जे साहित्य लागणार होतं ते घ्यायचं जरुरी होतं. तर ते काही शूट घेतलेलं नाही मी. तर बघा आता घरी निघालो होतो तरी बारीक बारीक पाऊस चालूच होता. पाऊस झाल्यानंतर आपण घरी आलेलो आहोत आणि घरी आल्यानंतर आहे ना मग आता म्हटलं आज आहे ना उपवास आहे, तर लवकरच स्वयंपाक करून घेऊया. आणि स्वयंपाकाला मग मस्त अशी मेथीची भाजी ते करायची आहे, तर मी ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला, इथं ना आवाज माझा म्यूट झाला होता त्याच्यामुळे मी व्हॉईस ओव्हर करत आहे. तर सॉरी, कॉल आला होता त्याच्यामुळे मी काय जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू नाही करू शकले. आणि ना आज आहे ना उपवास आहे. उपवासामुळे ना आज लवकर भूक लागते, त्याच्यामुळे म्हटलं चला आज लवकर स्वयंपाक करून घेऊया. आणि आज लाईव्ह घ्यायची आहे. तर आता हा व्हिडिओ लाईव्हच्या नंतर येणार आहे. तर चला मी काय काय म्हणजे काय भाजी केली ती दाखवत तुम्हाला. किंवा एक चोर कॅडबरी चोर कशी कॅडबरी खाते पहिले की ते गपची ते चोट्टी. तरी तर राधिकाचा चाललाय अभ्यास, ते अभ्यास करते तिचा. आता स्वयंपाक होईपर्यंत ती अभ्यास करेल. आणि इथे छान अशी आता मेथीची भाजी केली आहे मी उपवासासाठी. तर अशी ना म्हणजे ना संध्याकाळी आम्हाला ना शक्यतो रस्सा भाजीच लागते. कोरडी भाजीने आमचं जे आहे ते जेवणच होत नाही. आणि इथं पोळ्यांचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे. पोळ्यांचं पीठ जर भिजलं ना तर छान पोळ्या येतात. तर आता गरम गरम पोळ्या करून घेते. जर तुम्हाला आरूचे ड्रेस बघायचे असेल तर व्हिडिओ तुम्हाला रक्षाबंधनचा बघावा लागेल. तर बघा छान असे ड्रेस घेतलेला आहे. तर यातून आता नक्की कोणता घेतलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल नेक्स्ट व्हिडिओ. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम. थँक्यू.